तर आता ना 5 वाजलाय, 5:15 वाजला असतील. मी ना मस्त आंघोळ पांघोळ करून फ्रेश होऊन आता ना हे पहा रस्त्याच्या कडाला येऊन राहिलोय. तर मला ना कंपनीत कामाला जायचं आहे. तर पाहू आता गाडी कधवा येते. गाडी इकडून येते, राजबारचं पोशा आहेत. राजबारी आठून जवळपास 7-8 किलोमीटर गाव आहे. तठून येत आहे. तर आज तर त्याला फोनही नाही करून येईल. दर दिवस फोन करत होतो पहाटे का बोवा रस्त्यावर आवरून राहील. आज तर फोनही नाही करेल, तरी मी आठे येऊन आवरून राहिलो. आणि जवळपास आम्ही ना हे गावातलं किती 3-4 जण आहो. आता बाकीचं काय आवरून येईल नाही. मी फक्त एकटाच आवरून आठे येऊन थांबून राहिलोय. ह्या पहा पाऊस आता काय चालू झालाय इकडं. दर दिवस पहाटेच्या तर पाऊस राहतोच, पण आज नाही येईल. कदाचित थोड्या वेळाने जमल. वातावरण तर वाटत गारवा मस्त एकदम मजेत. व्हिडिओ पूर्ण पहा, मजा वाटेल तुम्हाला. आता फ्लॅश बंद करून तसे तुम्हाला नजारा दाखवतो. हो हा पहा, धुकट आहे पण त्या लांब आहे. आता थोड्या वेळाने कदाचित तिकडे येईल. माझा ना थोडासा आवाजाला प्रॉब्लेम झाल्यामुळं तुम्हाला थोडा वेगळा ऐकायला येईल. कसा आहे प्रॉब्लेम घशाचा झाला आहे. मग काय झाला आहे त्याच कळायला मार्ग नाही. मग काय ते गार पाणी पिऊन किंवा काय मालच नाही सांगता येणार नेमकी कामुळं झाला आहे. हायवेचे कडाला राहायचा ना एक फायदा असा आहे का, जर तुम्हाला कोडे एक जायचा राहिला ना तर माणूस पटक्यात जातो बुवा. असा नाही का लांब पायी याचा काही आठा आवरायचा, फक्त 8 रस्त्यावर येऊन राहायचा बस. गाड्या तर आहेत. आता ह्या मोठ्या तर गाड्या नाही नेता, पण मग बस किंवा एखाद्या शिटांच्या गाड्या राहते आहे, त्यांना माणूस पटकन जातो निघून. समजा नाशिकला जायचा राहिला किंवा आठवून मग इकडं नाशिक राहो किंवा इकडं गुजरात अहमदाबाद कोकणाही राहो, माणूस ताबडतोब जातो बुवा. असा हा एक फायदा आहे. आणि एक नुकसान हे आहे का आठना फार म्हणजे इन्सिडेंट काही होत राहत आहे. ते एक गोष्टीचा वैताग हे आहे. वैताग नाही म्हणजे तो धोकाच आहे. सावध राहायला लागत भरपूर. चांगला रस्ता झाल्यामुळं त्या गोष्टी भरपूर वाढून गेल्या. अजून गाडी नाही आहे. वाट पाहू थांबलोय. मग आता कधवा येत आहे. मग आलं का मग घाईत जायला लागत नाही. कुठे चहा पिया थांबत नाही काही. अशी तर राहते. ते काय राहतं नेमकी तुम्हाला मी पुढं दाखवीन. तो एक घाट आहे ना कोटंबी घाट, तो ना जामच राहतो एकदम. म्हणजे ट्रॉफिक पूर्ण जाम राहतं. आता सध्या गाड्या चालू आहेत, येते म्हणजे गाड्या चालू आहेत, त्याच्यामुळं घाट चालू असेल असा अंदाज वाटतो. मग आता तर गेल्यावरच कळेल का नेमकी घाट जाम आहे का चालू आहे. तो पाहत राहा पुढे. मित्र हो, आमची गाडी आलेली आहे. याला फोन करा तू. हा फोन पण उचलत नाही. हो काय सांगायचं आहे. हा पहा किती 5 वाजायचा आठ येऊन राहिलोय ना. आणि हा पहा किती वाजायला 6 वाजायला आलाय हा भाऊ. 8 थोडं बस आहे मागा जाऊ. हे पहा आपले अतुल भाऊ बरा का त्याच्या झोपेतून उठून आणले वाटतं. 6 वाजलं. भाऊने डायरेक्ट ना मध्ये सीटावर जागा दिले. हो एकदम आदराने. पहा रस्ता किती खराब आहे. काय सांगायचा आता. रात्री असा घाट जाम होता. हा अवघड जाम. डायरेक्ट ही गँग रात्री 11 वाजायला घरी पोहोचले. हो हे ड्रायव्हर लोक डायरेक्ट 11 वाजायला त्यांच्या घरी पोहोचलंय. तरी पहाटेच निघलोय. कसं आहे वाईट पोटा पाण्यासाठी धावपळ करायला लागेल का नाही. हा पहा धोका मित्र. हो कसा आहे हा धोका ना. पावसाळा चालू झाला हा धोक्याचाच आवाज निघत. पावसाळा चालू झाला का 4 महिना ना काय फार धोका राहत होतो. समोरच्या गाड्या म्हणजे अजिबात दिसत नाही.
प्यायला थांबलोय आम्ही. ह्या पहा कसा कधीच नाही थांबत. हा पहाटे उठतो ना तडून फक्त पाणीच पिऊन येतो. तोडा हा डायरेक्ट निसवच पडत. पण आज कधी नवन भाऊ पुढे गेले, ड्रायव्हर भाऊ पुढे गेले. एकदम देवासारखा मारत आहे हो. डायरेक्ट चहा पियाला थांबला म्हणजे फार मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. ते द्या तर पटकन आहे का नाही आहे ना, पटापट भरा. आमचा एक तर कसा टायमिंग आलाय जवळ, लेट निघलं तू काय तुम्ही कंपनीत चाललोय. आमचा पहिली गोष्ट ना काय विषय वाटतो, हा ड्रायव्हरच आमचा लेट उठेला असेल. नाही तर हा ना शेत काय आपले आहेत ते ना, आपले काय दीपक भाऊ का काय नाव त्यांचं. पहा डायरेक्ट युनिफॉर्म मध्येच राहत आहे भाऊ आपला. हा अजिबात वेळ वाया घालवत नाही. ते पहा हा हा आजचे मामा आहेत बरा का आहे. सख्खे मामा आहेत असा नाही का, बंदर मामा आणि सखा मामा. सखा म्हणजे त्यांचं नाव योगेश आहे. हे पहा पिठाळच. मित्र हो पाहत राहा व्हिडिओ. तुम्ही आणि जर आतापर्यंत जर पाहिला असेल तर लाईक आहे करा. अजून 2 घोट बनलेला आहे. पहा धपाधप देऊन मोकळं फास्ट आहे. मित्र हो 7 वाजलं आहे कम्प्लीट. पोहोचलोय हो कंपनीवर. आणि आमचा 7 वाजेचाच टायमिंग आहे बुवा. पाहिला ना ड्रायव्हर फार फास्ट आहे आमचा ना. चहा पियाला थांबलो तरी सुद्धा एकदम टायमिंगवर आणून पोहोचवला आहे त्यांनी. तुम्हाला मी कंपनी नाही दाखवू शकत हो, त्यांचं काय रूल्स असतील त्याच्यामुळे. हां परवानगी आहे का नाही आहे त्या नाही माहीत मला, पण मी दाखवणार नाही. कंपनी कोणती फक्त नाव सांगू शकत, डायरेक्ट दाखवू नाही शकत. अंपायर काही पायसेस अँड काय असा काहीतरी नाव आहे. जाऊ दे मरते तिकडे. कोणती मायबापाची कंपनी आहे थोडा तुम्हाला दाखवता येतो. तो पाहत आता गेट. आता तिकडे व्हिडिओ बनवायला कदाचित परवानगी आहे का नाही आहे. तर आता ना डायरेक्ट संध्याकाळी भेटू, ज्यावेळेस सुट्टी होईल त्यावेळेस भेटू. तर मित्रा हो आता सुट्टी झाले हो. जवळपास 6:15 का 6:30 वाजलंय. तर माझी सुट्टी झाली. म्हणजे माझी ना 11 घंट्याची ड्युटी आहे. बाकीचं पुढचे आहे त्यांची ना 12 घंट्याची ड्युटी आहे. तर ते अजून येईल नाही, मी एकटाच आलोय. आणि ही गाडी आता हां हे ड्रायव्हर भाऊ आहेत. तर आता ही गाडी आपली आहे 8 लावेल. आता जवळपास म्हणजे माझे 6 वाजायला सुट्टी झाले. तर आता त्यांना मला 7-7:30 वाजेपर्यंत 7:30 वाजा धर त्यांना धरून राहायला लागेल मला. कसं कधीच नाही जन्मासाड कंपनीत नाही कामाला जाईल, पहिल्यांदा आलोय. तर मित्र हो इथून निघून राहिलो आम्ही बरा का. हे पहा पूर्ण गँग येल आहे. आता जेवढं जण आलं तेवढं. आता दिवसा ढवळे पाहून घ्या. तर पहाटी चालत ना तर हा हे होडं तुम्ही पाहिलं नसं बेस यांचं चेहरं. हे पहा आता निघून आलोय आठवत. आता डायरेक्ट जहा घरी पोहोचीन ताच बोलत तुमच्यासोबत. तर रात्री ना व्हिडिओ थांबवता नाही आला, कारण ना मोबाईल चार्जिंग नसल्यामुळं ना काहीच जमला नाही. ना आल्यावरही लाईट नव्हती रात्रभर, त्याच्यामुळं व्हिडिओ थांबवता नाही आला, काहीच दाखवता नाही आला. रात्रीचं जवळपास 10, 10:30, 11 वाजलं तर पोहोचता. तर आता कसा तरी थोडासा मोबाईल चार्जिंग करून आणि व्हिडिओ थांबवून राहिलो. कसा तुम्हाला वाटला मला ना कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.